जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो, निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 15 मार्च 2024 या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत। निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, जनरल स्टडीज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते। त्यामुळे आता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही, म्हणजेच ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू हे जे आहेत या दोघांची भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली आहे। तर बघा, भारतामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि अन्य दोन हे निवडणूक आयुक्त असतात। तर इतर 2 आयुक्त आहेत त्यांची पदे रिक्त झाली होती आणि त्यामुळे नव्याने ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 बघूया। रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणाला मिळाले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा 2024चे विजेतेपद मिळवले आहे। मुंबईने एकूण 42 वेळा ही जी स्पर्धा आहे ती जिंकली आहे। यावेळेस विदर्भाला हरवून त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे। रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा जो पुरस्कार आहे तो तनुष कोटियन, मुंबईचाच आहे, तनुष कोटियन याला मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 3 बघूया। संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 134वे। संयुक्त राष्ट्राने नुकतंच मानव विकास निर्देशांक जाहीर केलेला आहे आणि म्हणजेच SDI असं सुद्धा त्याला म्हणतो आपण, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स। तर त्यामध्ये भारताचे स्थान हे 134वे आहे। 193 देश होते एकूण यामध्ये आणि 193 देशांच्या यादीमध्ये भारत हा 134वा आहे। 2021 मध्ये भारताचे जे स्थान होते ते 135वे होते आणि 2022 मध्ये त्यामध्ये एका अंकाची सुधारणा झालेली आहे आणि यावेळेस भारताचे स्थान हे 134वे झाले आहे। मानव विकास निर्देशांक याचे जे रचनाकर्ते आहेत ते कोण आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। अमर्त्य सेन आणि महबूब उल हक हे जे आहेत हे मानव विकास निर्देशांकाचे रचनाकर्ते आहेत। त्याचे 3 आयाम आहेत। पहिला आहे दीर्घ आणि निरोगी जीवन, दुसरा आहे ज्ञानाची सुगमता आणि तिसरा आहे चांगले राहणीमान। प्रश्न क्रमांक 4 बघूया। राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 324। राज्यघटनेच्या कलम 324 अन्वये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे हा विधिमंडळ असेल, संसद असेल आणि भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीवर देखरेख, मार्गदर्शन आणि नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो। आणि निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त असतात आणि त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतीकडून केली जाते। प्रश्न क्रमांक 5 बघूया। शरथ कमल हा कोणत्या खेळाचा खेळाडू आहे? तर 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 टेबल टेनिस। शरथ कमल हा टेबल टेनिस या खेळाचा खेळाडू आहे। त्याने नुकतीच सिंगापूर स्मॅश स्पर्धा या स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व फेरी जिंकली आहे, त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे। नेक्स्ट क्वेश्चन,
तुम्हाला सरावासाठी प्रश्न असा आहे की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर 4 पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. धन्यवाद.